ती 2005 ला घरं तुटलेली आहेत. तर त्याच्यामध्ये जे असं झालेलं आहे की जे अधिकारी येतो थोड्या दिवस राहतो, बदली होऊन जाते. आम्ही त्याचा पाठपुरावा करतो, कधी ह्या अधिकाऱ्याकडे कधी त्या अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करून करून इथं आलेलो होतो आम्ही. त्याच्या मागं उपोषण केलं आम्ही, त्याच्या पहिला मोर्चा सुद्धा काढला आणि आश्वासन दिले. आमच्याकडे लेटर सर्व त्याचे ज्या 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 मागण्या आमच्या आहेत त्याच्या मागण्या आहेत, पण त्याने आतापर्यंत एक बी मागणी त्यातली पास नाही केलेली. आमच्याकडचं तिथं गोविंदवाडीतलं पाणी असो, संडास बाथरूम असो, त्याच्यावर कधीच त्याने लक्ष असा घातलेलं नाही. आमचं जे पुनर्वसन जे आहे 2005 पासून जे थांबलेलं आहे, प्रत्येक लोकांचं पुनर्वसन झालेलं आहे. प्रत्येक लोकांचं त्या बरेच कमसे कम तुटल्यापासून 2005 ला जे कोर्टाची सर्वे यादी होती, त्या यादीमध्ये 720 लोक होते. परत आता 1000 लोक वाढले कुठून, याने तोडले कुठं, असे एकटी वाढत कसे गेले कुठं. आणि जे 2005 जे लोक होते 104 115 लोक, तर ते अनेक त्याचं पुनर्वसन झालेलं नाही. शेवटी आम्हाला आता बसायचा टाईम आला. त्याशी आयुक्त साहेबाला सुद्धा भेटलो मी. त्या भेटल्याच्या नंतर त्याला मी सांगलं की साहेब असं असं झालेलं आहे, तुम्ही चांगले अधिकारीत आमचं हे काम करायला पाहिजे. पण ते बोलले ठीक आहे आम्ही करू. 8 दिवस झाले लेटर देऊन, त्याने का त्याच्यावर आम्हाला काय पत्र वर्ग त्याचं उत्तर काय दिलेलं नाही. म्हणून आम्हाला हे उपोषण करायचा टाईम आलेला आहे. आमची जर मागणी झाली तर मग आम्हाला हरकत नाही ना, पण त्याने आमचं करायला पाहिजे. जसं त्या अधिकाऱ्याकडून इतर लोकांचे 2 दिवसात कामं होते, तसं आमचं 2 दिवसात करून द्यावं. आम्ही उपोषण सोडायला तयार आहेत. आम्ही इथून हलणार नाहीत. एक हप्ताभर तर इथून हलणार नाहीत आम्ही. एक हप्त्याच्या नंतर मग त्याला बी समजून काय. आणि जे आमचं जर नाही झालं तर अधिकाऱ्याला जेलमध्ये जाणं आहे. ज्यानं भ्रष्टाचार केलेला आम्ही कारवाईची बार त्याला मागणी केलेली की याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. अधिकाऱ्याला का पाठीशी घालतेत, अधिकाऱ्याला पाठीशी का घालतेत हे आयुक्त साहेब एवढा मोठा असताना सुद्धा याला ते दिसत नाही का कोण भ्रष्टाचार करतंय, कोण अधिकारी काय करतोय. याच्यावर याने इन्क्वायरी लावायला पाहिजे. त्याची पण मी हे साहेबाला सांगलं, साहेब याच्यावर इन्क्वायरी लावली पाहिजे. तर म्हणजे ठीक आहे मी इन्क्वायरी लावतो. त्याच्यावर आता आम्हाला काय उत्तर त्याचं आलेलं नाही. त्याच्यामुळं आम्हाला बसायचा टाइम आलेला आहे.